नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ लोकशाही मराठीच्या गाव टू ग्लोबल मध्ये आपलं स्वागत करतेय। बुलेटिन मध्ये घेणार आहोत गाव टू ग्लोबल अशा सर्व महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। नाशिक धर्मांतरण प्रकरणी ऑपरेशनल मॅनेजर अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी। अश्विनी चेनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ठाकरे सेनेची मुंबई पालिका पक्ष कार्यालयात बैठक। निधी वाटपात झुकतं माप दिल्यानं नगरसेवक नाराज। सभागृहात न बसण्याचा नगरसेवकांचा निर्णय। शिवाजी चव्हाण यांचे अशोक खरात सोबत संबंध। नाशिकमधील विधान परिषदेची निवडणूक लढलेले शिवाजी चव्हाणांचे देखील अशोक खरात सोबत संबंध। अंजली दमानी यांचा दावा। मला पक्षात कुठलंही पद दिलं जाणार नाही, पक्षात अशी कुठलीही चर्चा नाही, आदित्य ठाकरेंची ट्विटद्वारे माहिती। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रसाद लाडांवर विशेष जबाबदारी। प्रसाद लाड यांची निवडणूक सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेश। तर खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा मोठा गौप्यस्फोट। खरातला कोण कोण फोन करायचं, त्यांना कुठल्या राजकारण्यानं किती कॉल केले, पत्रकार परिषदेत दिली माहिती। एमपीएससीच्या उमेदवारांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांच्या रोजगारासाठी राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू होणार। अपयशी ठरलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेचा वापर सार्वजनिक क्षेत्रात होणार। खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी करा। करुणा मुंडेंची मागणी। चौकशी न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद विषय समिती निवडीत तणाव। भाजप जात पाहून अन्याय करतं, ठाकरे सेनेचा आरोप। बंधू अशोक खरात राजकीय पाठबळ मिळाल्यानंच निर्ढावलं, दमानी यांचा आरोप। सर्व राजकारण्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवायला हवी, अंजली दमानी यांचा हल्लाबोल। अजित पवारांच्या निधनासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल। आज पार पडणार सुनावणी। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्यासमोर पार पडणार सुनावणी। शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले। कार्यकर्त्यांची हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। आमदार श्वेता महाले यांनी नारी शक्ती विधेयकावर प्रतिक्रिया दिली। नारी शक्ती विधेयक मांडल्याबद्दल पंतप्रधानांचे मानले आभार। भाजपकडून देशाची लोकशाही अडचणीत। अतुल लोंढेंचं वक्तव्य। नारीवंदनच्या 8 डिलिमिटेशनचं बिल पास करण्याचा डाव असल्याचा आरोप। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता। 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी बदल होण्याची शक्यता। विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती। गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। वनराई पोलीस स्टेशन समोर आंदोलन। ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आरोपी मोहम्मद तन्वीर आमचाच पदाधिकारी होता। एमएमच्या जिल्हाध्यक्षांची स्पष्टोक्ती। निवडणूक काळात काम न केल्यानं मोहम्मद तन्वीरची हकालपट्टी। मोहम्मद आदिल शेख यांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात। बारामतीच्या काटेवाडीमधून प्रचाराला सुरुवात। सांगली जिल्हा बँकेची प्रगती पाहून चंद्रकांत दादांचं मत परिवर्तन होईल। जयंत पाटलांचा बँकेच्या चौकशीवरून भाजप नेत्यांना टोला। अमरावतीतलं महिलांचं अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन करा, सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी फडणवीसांचं पत्र। लोकसभा राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र। अमरावतीच्या परतवाड्यातील अत्याचार प्रकरण। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून परतवाडा प्रकरणाची गंभीर दखल। पोलीस अधीक्षकांना फोन करून घटनेची माहिती घेतल्याची सूत्रांची माहिती। वेळेची पाटी लावा, जनतेचे प्रश्न रोज ऐका। महसूल मंत्र्यांचा लोकाभिमुख प्रशासनावर भर। ड्रग्ज विक्री आढळल्यास जिल्ह्यातील अधिकाऱ्याचं निलंबन होणार। मुख्यमंत्र्यांनी जारी केला शासन निर्णय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस नागपूर दौऱ्यावर। एम्सच्या द्वितीय दीक्षांत समारोहास राष्ट्रपती मुर्मूंची उपस्थिती। नाशिकच्या सिडको शिंदेच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखावर प्राणघातक हल्ला। हल्ल्यात विभाग प्रमुख सुयश पाटील गंभीर जखमी। तुटपुंजा निधी। ठाकरेंचे नगरसेवक नाराज। केवळ 25 लाखांचा निधी दिल्यानं नाराजीचा सूर। एमआयएम नगरसेविका सहर्षे गडचणी शहर यांच्यावर शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा ठपका। अशोक खरात प्रकरण। पतसंस्थेनंतर राष्ट्रीयकृत बँकांकडे पोलिसांचा मोर्चा। युनियन बँक ऑफ इंडिया बँकेत 20 कोटींचा व्यवहार। सूत्रांची लोकशाहीला माहिती। कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीचं आयोजन। शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा विचार करून पिकांची निवड करावी, आमदार किरण सामंत यांचं आवाहन। विदर्भात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट। तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता। अहिल्यानगर जिल्ह्याचं तापमान 39 अंशांवर। उष्माघाताचा धोका वाढल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मध्य रेल्वेच्या ताफ्यात स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल दाखल। अपघातांचं सत्र थांबवण्यासाठी नव्या लोकलचं स्वागत। एसटी महामंडळाला 591 कोटींचा तोटा। आर्थिक वर्षात एसटीचं उत्पन्न 11,475 कोटी रुपये। पुण्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जालना जिल्ह्यात 16 आणि 17 एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता। कालावधीत तापमान 41.3 अंशांवर जाण्याची शक्यता।
सोलापूरमध्ये उन्हाचा तडाखा, तापमानाचा पारा थेट 43.2 अंश सेल्सिअसवर. येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता. महाराष्ट्रासाठी पुढील 3 दिवस महत्त्वाचे. पुढील 3 दिवस राज्यात उष्णतेचा पारा 45च्या पुढे जाण्याची शक्यता. धुळ्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर गरम होतात आणि तांत्रिक बिघाड होऊन वीज खंडित होतीये. यावर उपाय म्हणून ट्रान्सफॉर्मर जवळ कूलर लावण्यात आले. नंदुरबारमध्ये उन्हाचा तडाखा वाढला, तापमान 42 अंशांवर. उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा. पंढरपुरात जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. आषाढी वारीच्या तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी. वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी. संगमनेरच्या धांदरफळ खुर्द वीज सबस्टेशनजवळ शेतकऱ्यांचा मोर्चा. पंचक्रोशीतील संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा. अमरावतीत युवक काँग्रेसचं साखळी आंदोलन. शेतकरी विरोधी इंडो US ट्रेड डील रद्द करण्याची मागणी. अहिलानगरमधील बनावट दूध प्रकरणी 850 पानी दोषारोप पत्र. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटकेतील 7 आरोपींविरोधात पत्र दाखल. पिण्याच्या पाण्यानं टँकर धुणाऱ्या टँकर चालकावर कारवाई होणार. लोकशाही मराठीच्या बातमीची. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला लिंबोटी धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती. पाईपलाईन गळतीनं हजारो लिटर पाणी वाया. नाशिकच्या एका कंपनीतील धर्मांतर प्रकरण. पीडितेवर संशयितांकडून रिसॉर्टमध्ये अत्याचार. रिसॉर्टची पोलिसांकडून चौकशी. खडकवासला धरण क्षेत्रात 12 TMC पाण्यासाठी पुणे शहराला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध. अल्निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी. इचलकरंजीतील दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल जखमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गर्दीतील धक्काबुक्कीनंतर प्रकार. धाराशिवच्या कला केंद्रातील मारहाण प्रकरण. मारहाण प्रकरणामुळे महाकाली कला केंद्र सील. मुख्य दरवाजासह आतल्या खोल्यांनाही सील. तुळजाभवानी मंदिर परिसरात 24 जणांवर कारवाई. कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई. दौंडच्या फिरंगाई मंदिराची पुरातत्व विभागानं घेतली दखल. राजाराम महाराजांनी मोडी भाषेतील पत्राची दखल घेत मंदिराचं जतन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. नवी मुंबई कोल्हापूर विमानाला लेझर बीमचा त्रास. वैमानिकाची कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रार. लेझर बीम मारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पोलिसांना सूचना. पुण्यातील गल्लीबोळातील रस्त्यांना आता क्रमांक दिले जाणार. राजकीय वाद टाळण्यासाठी निर्णय. छत्रपती संभाजीनगरला अवकाळीचा इशारा. 3 दिवस ऑरेंज येलो अलर्ट. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात 1819 शाळांची आज पडताळणी. जिल्ह्यात 4506 शाळांची तपासणी होणार. छत्रपती संभाजीनगरात लवकरच गेलचा 100 मेगावॅट सौर प्रकल्प. गेल लिमिटेड करून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात गुंतवणूक. मंत्रालयाला एलिट गार्डचं संरक्षक कवच. मुख्य प्रवेशद्वारावर घातक शस्त्रांसह कमांडो तैनात. उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपूरमध्ये रानफळांची रेलचेल. फळं पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. खासगी शाळांच्या शुल्कावर नियंत्रण. पालकांना दिलासा मिळणार. राज्य शासनानं विभागीय शुल्क नियामक समिती कार्यान्वित केली. छत्रपती संभाजीनगरला लवकरच मिळणार पाणी. शहराच्या पाणीपुरवठा योजनेला गती. गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील ड्रग्ज प्रकरणात कॉन्सर्टमध्ये सहभाग घेतलेल्यांची चौकशी. वनराई पोलिसांकडून आतापर्यंत 15 ते 16 जणांची चौकशी. गोरेगाव नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणी लायझनिंग करणारा इंद्रजित सिंग याला तत्काळ अटक करा. मनसेची मागणी. नेस्कोतील वादग्रस्त म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्ड समोर 3 लाखांपर्यंत तिकीट असल्याची धक्कादायक माहिती. गोरेगावच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणी नेस्कोच्या कॉन्सर्टमध्ये मद्यप्राशन करता यावं यासाठी राज्य उत्पादन शुल्काची अधिकृत परवानगी. रात्री 1:30 वाजेपर्यंत मद्यसेवा देण्यासाठी कंपनीकडे होता परवाना. गोरेगावच्या नेस्कोमधील कॉन्सर्ट की रेव्ह पार्टी. कॉन्सर्टमध्ये खुलेआम ड्रग्ज विक्री. मुंबईत या कॉन्सर्टचं रेव्ह पार्टी म्हणून प्रमोशन. गोरेगावच्या घटनेनंतर ड्रग्ज तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. मुंबई विमानतळावर मागील 1.5 वर्षात मोठी कारवाई. नेस्को सेंटरमधील ड्रग्ज प्रकरणी अपडेट. कुरिअरद्वारे तरुणांना ड्रग्ज पुरवलं जायचं. ॲपच्या माध्यमातून आनंद पटेल पुरवायचा ड्रग्ज. प्रतीक पांडेंची पोलिसांना माहिती. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरण. ड्रग्ज पुरवणाऱ्या आनंद पटेलचा कल्याणमध्ये राडा. रात्री पटेलच्या घरावर पोलिसांनी केली छापेमारी. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरण. शुद्धीवर आलेल्या तरुणीचा पोलिसांनी घेतला जबाब. रौनकनं दिलेली पिवळी गोळी घेतली. गोळी घेतल्यानंतर काहीच आठवत नाही. शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब. गोरेगावच्या नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरण. कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी. कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेरावर स्टिकर. फोन कॅमेरावर बंदी का घातली. अनेक सवाल उपस्थित. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात मृत विद्यार्थ्यांसोबत 25 जणांचा ग्रुप पार्टीत सहभाग. ड्रग्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कुरिअरच्या माध्यमातून ड्रग इव्हेंटसाठी आठवड्याभरापूर्वीच मागवल्याची माहिती. अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या ठाणेदार सुरेश मस्के अब्दुल यांना निलंबित करा. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची मागणी. अमरावतीच्या परतवाडा येथील अत्याचार प्रकरणी आतापर्यंत आरोपीकडून 5 मोबाईल जप्त. प्रकरणाचा तपास अत्यंत जलद गतीनं होणार. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांची माहिती.
अमरावतीच्या परतवाडा येथील अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन, अत्याचार प्रकरणात एसआयटी स्थापन। अमरावतीच्या परतवाडा येथील अत्याचार प्रकरणी अचलपूरहून घटनेसंदर्भात अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी। अमरावतीच्या परतवाड्यातील अत्याचार प्रकरणातील घटनेत आतापर्यंत 8 व्हिडिओ समोर, 8ही व्हिडिओतील पीडित तरुणी मुस्लिम। अमरावती परतवाडा प्रकरणात पीडिता आणि कुटुंबियांनी समोर येऊन तक्रार करावी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचं आवाहन। तर अमरावतीतल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरण घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत संतप्त पडसाद। आखातातील युद्धामुळे जागतिक मंदीची शक्यता, इंधनाच्या दरातील वाढ 2 वर्षांपर्यंत कायम राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याचा धोका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा, मोदी ट्रम्प यांच्यात तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। ओडिशातील सरकारी शाळेत जेवण खाल्ल्यानंतर एकाचा मृत्यू तर 100हून अधिक विद्यार्थी आजारी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। कोल्हापुरात खंडणीसाठी व्यावसायिकाची हत्या, दाणोळी गावात संतापाची लाट, गावकऱ्यांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आला। परतवाड्याची घटना गंभीर, या प्रकरणातील सगळ्या मुली हिंदू, 150 व्हिडिओंमध्ये हिंदू मुली, भाजप नेत्या नवनीत राणांचं वक्तव्य। कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील येळोडे रक्षा विसर्जनासाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांचा हल्ला, 12 जणांची प्रकृती गंभीर। अकोल्यात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, पंचशील नगरमधील घर जळून खाक, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। बीकेसी मधील मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन उलटली, पहाटे 4 वाजता घडली दुर्दैवी घटना। माथेरानच्या घाट रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार, टॅक्सी चालकांनी बिबट्या मोबाईलमध्ये केला चित्रित। छत्रपती संभाजीनगरातील गजानन मंदिर रोडवर कारला, सिडको अग्निशमन केंद्राच्या पथकाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। दशावतार नाट्य मंडळाच्या गाडीला सिंधुदुर्गातील माझगावात भीषण अपघात, सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही। इंस्टाग्रामवर मैत्री करून मुलीला लाखोंनी लुटलं, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील धक्कादायक प्रकार। तर काशिगाव पोलिसांची मोठी कारवाई, 50हून अधिक गुन्हे करणारा आरोपी जाळ्यात। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात यात्रेत वाद, 2 गटात तुफान, हाणामारी, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू। इंदापूरजवळील सरडेवाडी टोल नाक्यावर मोठा वाद, कृषी मंत्री भरणेंची गाडी अडवल्यानं खळबळ। पिंपरी चिंचवडमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, 3-4 जणांनी तरुणाला केली मारहाण, तरुणाला लाथाबुक्क्यांनी केली मारहाण। परभणीच्या सेलू तालुक्यात शासनाच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन, या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। बेंसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित, आरोपी अटकेत। आंब्याचा आमिष दाखवत 2.5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी परिसरातील घटना, 47 वर्षीय नराधमाला अटक। वाद सोडायला गेलेल्या युवकाची हत्या, चंद्रपूर शहरातील घटना, किरकोळ वादातून हत्या। अमरावतीच्या परतवाडामधील अत्याचार प्रकरण, एकूण आरोपींची संख्या 4 वर, परतवाडा पोलिसांकडून रात्री 2 आरोपींना अटक। कोल्हापूरच्या दानोळीत 25 लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचं अपहरण करून हत्या, जयसिंगपूर पोलिसांनी केली, दोघांना अटक। पुण्यातील सोमवार पेठेतील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये अज्ञाताकडून 10 वर्षीय मुलाला मारहाण, मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल। मंत्री गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरण, आरोपी जयेश पुजारीच्या प्रेयसीनं नंबर शोधून दिला, गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयातील नंबर शोधून दिला होता। आरोपी जयेशच्या प्रेयसीची न्यायालयात कबुली। पुण्यात गेल्या 3 महिन्यात गांजाची मोठी कारवाईत तब्बल 86,51,000 रुपयांचा 166 किलो गांजा जप्त। छत्रपती संभाजीनगरातील मयूर पार्क परिसरात भर दिवसा घरफोडी, घरात शिरताना आणि पसार होताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। कासवाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 6 आरोपींना अटक, चंद्रपूर सावली वन विभागाची कारवाई। दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्य केल्याचं प्रकरण, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची उत्तर प्रदेशात छापेमारी। वर्ध्याच्या सावंगी मेघे पोलिसांची मोठी कारवाई, जनावर चोरी करणारे दोघे 24 तासात जेरबंद। भोंदू खरात प्रकरणी दमानियांचा गौप्यस्फोट, बारामती अजित पवारांच्या घराबाहेर भानामती, तेव्हा भोंदू खरात ठाण्यात होता, अंजली दमानियांची माहिती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।